नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या दोन मैदान आहेत आणि दोन मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते सगळे नंदी जे आहेत ते दोन्ही पळताना ते दिसतील. एक मैदान मुळशी या ठिकाणी आहे, कोंढावळे मुळशी या ठिकाणी आहे आणि दुसरं मैदान जे आहे ते शिरवळ या ठिकाणी आहे. तर मग या मैदानामध्ये असा दावेदार आहे, प्रबळ दावेदार, पैरा कोणी असो त्याचा, की तो त्या ठिकाणी एक नंबरच्या म्हणजे तो फायनलमध्ये राहू शकण्याची दाट शक्यता आहे किंवा एक नंबरचा सुद्धा प्रबळ दावेदार असू शकतो. तर सुरुवात करतो आहे आपण उद्याच्या मैदानातील प्रबळ दावेदार कोण असू शकतो. मैदानातील दोन मैदानं येतील, दोन्ही मैदानाचं मी तुम्हाला सांगतो आहे की प्रबळ दावेदार. आता उद्या चिक्या कारोंडेकरांचा चिक्या, अजित शेडे यांचा चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो गुलालामध्ये असतोच आणि तो उद्या गुलालामध्ये असणारच आहे, कारण की त्याचा पैरा टॉपचाच असतो आणि तो टॉपच्याच पैऱ्यामध्ये पळतो. तो फॅनसाठी तो पळतो, तो नावासाठी मालकाच्या, आणि विक्रमच करतो आहे तो. बघूया अजित शेट्टी यांचा चिक्या उद्या कशा पद्धतीनं कामगिरी करतो आहे याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले, कारण की तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा चिक्याला. उद्या घरनेकीचा राजासुद्धा गुलालामध्ये असेल. उद्या तो शिरवळच्या मैदानामध्ये पळू शकतो एखाद्या वेळेस. एवढ्या लांब येणं पॉसिबल नाही आहे. जर उद्या सांगली जिल्ह्यामध्ये जर कुठलं मैदान असेल आदतचं वगैरे, किंवा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जर कुठलं मैदान असेल बारकंसारखं, त्या ठिकाणी पळेल का. आता सगळे म्हणते का, कारण की एवढ्या लांब शिरवळला जाणं पॉसिबल नाही. तुम्हाला राजा एवढ्या लांब मैदानामध्ये कधी पळताना दिसत नाही. एक अलीकडे तुम्ही आता कोरेगावचं एवढं मोठं हिंद केसरीचं मैदान होतं त्यातसुद्धा पळणार नाही, कारण की प्रवास राजाला नाही एवढा मोठा सहन होत. त्याच्यामुळे राजा जवळच्या एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती किंवा 20 किलोमीटरच्या अंतरावरतीच राजा पळतो. उद्या तिकडं पळणं पॉसिबल नाही आहे. दोन्ही मैदानामध्ये राजा जर पळणार नसेल, मला वाटते नाहीच पळला तर अपडेट देईन तुमच्यापर्यंत. जर चुकून तिकडच्या आसपासचं मैदान असेल आज किंवा उद्या, तर त्या ठिकाणी पळताना दिसू शकेल मित्रांनो. आणि तिथं तो फायनलचा प्रबळ दावेदार आहे, गुलालाचा प्रबळ दावेदार असेल असं मला वाटते. बघूया काय होतं. उद्या संघर्ष योद्धा बुलेट हा नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. गुलालाचा बादशाह हा, कितीही टॉपचा पैरा असू द्या, कितीही हलका पैरा असू द्या, तो नंदी गुलालामध्ये असतोच. गाडी त्याची फॉलसुद्धा होत नाही. क्वचित एखादी होत असेल एखादं मैदान, परंतु एक टॉपचा नंदी आहे तो आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की त्याचा पळ कसा आहे. आणि नावाप्रमाणेच तो बुलेटगत पळतो, 350च्या इंजिनगत तैसी कसं पळतो, फाड तसा पळतो हा बुलेट. खतरनाक स्पीड आहे बुलेटला. आणि शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांच्या नावाने पळतो तो आणि चांगली कामगिरी करेल. उद्याच्या मैदानामध्ये तो कोंढावळे मुळशी या मैदानामध्ये आपल्याला तो पळताना दिसेल. त्या मैदानामध्ये 1,51,000 रुपये एवढं बक्षीस आहे मित्रांनो, त्या ठिकाणी पळताना दिसेल आपल्याला. तसेच आपल्याला मित्रांनो गुलालामध्ये उद्या दैवत गोवेकर, पृथ्वीराज दादा खुटवळे यांचा किस्सा आहे तो दिसणार उद्या. त्याचंसुद्धा नियोजन टॉपचं असतं आणि जरी टॉपचं नसलं तरी तो गुलालामध्ये दिसतोच. त्याच्याकडे सुद्धा एक चांगला पळ आहे, चांगल्या पद्धतीनं तो पळतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचासुद्धा काय स्पीड आहे, काय वेग आहे त्याचा. बघूया उद्याच्या मैदानामध्ये हा एक प्रबळ दावेदार असेल गुलालाचा. बघूया काय होतं. निमगावचा सावकार सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अलीकडं एक 10 मैदानामध्ये 3 मैदानं सोडली तरी 7 मैदानाचा एक नंबरचा मानकरी असा हा निमगावचा सावकार कसा पळतो आहे बघा. काय स्पीड आहे त्याला आणि दोन्ही खांदे पळतो या. आणि गाडीवरती ड्रायव्हर वाटेगावकर असतात आणि एक अनुभवी ड्रायव्हर आहेत ते सुद्धा, आणि चांगल्या रीतीनं तो सुद्धा कामगिरी करतो आहे निमगावचा सावकार. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असणार आहे गुलालाचा. शेवटी पैरा टॉपचा नंदी असला की टॉपचाच होतो. बारक्या गोरगरिबाच्या नंदींना थोडंसं मी सांगू शकत नाही. जर झाला एखादी जोडी जर झाली टॉपची निघाली तर बघूया काय होतं. तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये की ही जोडी किंवा हा नंदी आहे तो माझा म्हणजे आमच्या भागाचा आहे किंवा पुण्यातला आहे, मुंबईतला आहे, किंवा सातारा, सांगली, कोल्हापूरची बैल आपल्याकडे नाही ती बैल, तिकडं पंढरपूर साईडला, रत्नागिरी, कोकण इकडच्या ठिकाणी, रायगड इकडच्या ठिकाणी जर नंदी येणार असतील उद्या कोंढावळे मुळशी किंवा शिरवळ या ठिकाणी, तर त्यांनी सांगू शकता की हा नंदी आमच्यातला धमक आहे, तो त्या ठिकाणी पळू शकतो, गुलाल मिळवू शकतो. जर पैरा टॉपचा असेल तर तसं कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही.
तसेच आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे किरणप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेटगवळी यांचा हिंद केसरी रायना काय पळतो हा रायना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोरेगावच्या मैदानामध्ये काय पळाला आहे हा रायना आणि मनं वेधले सगळ्या महाराष्ट्राची आणि एक सुपरस्टार आहे तो आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो कशा पद्धतीनं पळतो त्याचा स्पीड कसं आहे. दोन्ही खांदी पळतो हा रायना आणि बघ या ड्रायव्हर वाटेगाव करत असतील या गाडीवरती रायनाच्या. मग पहिला कोणी असो बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं चांगली कामगिरी करतो आहे हा रायना आणि रायनाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि किरणप्पा सगळ्या महाराष्ट्रामध्ये की सगळे म्हणते की सगळ्या महाराष्ट्रावर सारखं काय बोलतो आहे. एक मी सांगतो आहे की काही लोकांना माहीत नसतं तो नंदी टॉपचा आहे त्याच्यामुळेच मला माहीत आहे त्याचं रेकॉर्ड कसं आहे काय आहे. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा रायनाला. तसंच एक आपलं एक टॉपचा नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे खोटचा सर्जा उद्या पळताना दिसणार आहे. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे हा. मुंबईचं रॉकेट त्याला म्हटलं जातं. उद्या कोंढावळे मुळशीमध्ये एखाद्या वेळेस दिसू शकेल घोटचा सर्जा. आजारपणातून जर बरा झाला असेल तर नाही पळाला तर उद्या तर मग बिनजोडला तो पळणार आहे. आता असं मला वाटतं की तो बरा झाला असेल बघूया किंवा याच मोठ्या मैदानाची वाट बघत असेल किंवा बघूया काय सांगू शकत नाही. जर घोटचा सर्जा जर पळाला तर प्रबळ दावेदार असेल फायनलचा. आता बोलूयात आपण रोमन 10 आणि सर्जा 10 या नंदींच्याकडे. काय पळत आहेत नंदी सगळ्यात टॉपचे कासेगावचं मैदान सगळ्यात टॉपचं कासेगावचं मैदान या जोडीनं पटकावलेलं होतं आणि सतत गुलालामध्ये असणारी जोडी आहे. पैरे वेगवेगळे असू शकतील आणि वेगवेगळ्या पैऱ्यात जरी पळाले तरी ते गुलालामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. पळतायत काय बघा काय पळ आहे यांच्याकडे आणि नियोजन चांगलं होतं आहे त्यांचं. आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील गाडीवरती ड्रायव्हर मला नाही माहीत कोण असतील कमेंट्समध्ये सांगू शकता. दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकर असतील माझ्या लक्षामध्ये नाही राहिलं. दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकर असतील. बघूया खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या श्रीनाथ केसरीचा मानकरी सगळ्या महाराष्ट्राचा लाडका लखन आपल्याला उद्या पळताना दिसेल कोंढावळे मुळशीच्या मैदानामध्ये. खूप दिवस झाले लखनला डोळे आतुरलेत बघण्यासाठी. खूप आवडता नंदी आहे लखनसुद्धा आणि खूप लोक चांगलेसुद्धा आहेत. तोसुद्धा उद्या प्रबळ दावेदार आहे उद्याच्या मैदानाचा. बघूया लखनचं नियोजन कसं होतं काय आहे बघूया. उद्याच्या मैदानाचा प्रबळ दावेदार समाजसेवक संतोष तोडकर आणि गौतम भैया काकडे यांचा सुंदर 11-11 हा नंदी आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि हा नंदी जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोन्ही खांदी पळतो आणि पब्लिकचा बादशाह म्हणावं लागेल यालासुद्धा. खतरनाक स्पीड आहे याला. उद्याच्या मैदानामध्ये तोसुद्धा पळताना दिसू शकेल. तसेच उद्या समाजसेवक संतोष तोडकर यांचा मल्हार 11-11 आणि साई 11-11 हा सुद्धा हे दोघेसुद्धा पळताना दिसतील आपल्याला. बघूया कशा पद्धतीनं यांचं नियोजन करण्यात येतं आहे कशा पद्धतीनं हे पळत आहेत नंदी. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही नंदींनासुद्धा आणि तिसऱ्या सुंदरलासुद्धा. आता बोलूयात आपण बकासूरकडे. सगळ्या महाराष्ट्राचा गळ्यातील ताईत असा हा आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर उद्या प्रबळ दावेदार आहे. तोसुद्धा फायनलीचा गुलालाचा आणि तोसुद्धा उद्या कुठल्या मैदानात पळू शकतो. कोंढावळे मुळशी या ठिकाणचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये पळू शकण्याची दाट शक्यता आहे बकासूर. कारण की जवळच्या जवळचं आहे मैदान. एवढ्या लांब येण्याची काही येऊ शकत नाहीत ते शिरवळ या ठिकाणी. बघूया काय होतं काय नाही. मला वाटतं ही चांगली कामगिरी करेल आणि तो त्या ठिकाणी गुलाल जो आहे तो मिळवेल. वेगाचा शेवट सर्जा तोसुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया तोसुद्धा कशा पद्धतीनं पळतो आहे. बाकीचे माझ्याकडून काही नंदी राहिले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकताय. आणि मला असं वाटतं की उद्याचं मैदान चांगलं पार पडेल. उद्या शॉटगन मेहरबानसुद्धा पाळताना दिसणार आहे आपल्याला. तोसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहील आणि सगळ्या महाराष्ट्राचा तोसुद्धा लाडका नंदी आहे. मुंबईची एक जोडी टॉपची तीसुद्धा पाळताना दिसणार आहे. शंभू आणि रायबाची जोडी ही सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस म्हणतो आहे पळताना दिसू शकेल. सांगू शकत नाही. जवळचं मैदान आहे त्यामुळे मुंबईपासून येतील ते. त्यांची तयारी आता पेडगावची चालू आहे. तरीही उद्याच्या मैदानामध्ये ट्रायल घेण्यासाठी येतील सराव करण्यासाठी येतील. बिंदोडचा बादशाह येईल का. बिंदोडचा बादशाह आता डायरेक्ट आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये दिसणार आहे.
एखादं मैदान आधीमध्ये पळेल त्याच्याबद्दल अपडेट मिळेल. परंतु उद्या मथुर नाही पळायचा वाटते मला. अपडेट आली संध्याकाळी व्हिडिओ टाकेनच मी. परंतु बघूया मथुरबद्दल अपडेट हीच की मथुर उद्या पळेल किंवा नाही अंदाज पण नाही सांगू शकत. बघूया काय होतं उद्या.